Hello students, for the unit of rate of reaction we shall consider this question. Rate constant of nth order has unit. What is the unit for rate constant of nth order reaction? You know the expression for rate of reaction is equal to rate K into concentration of A raised to 0 for zero order reaction. Zero order reaction असेल, zero order reaction, that is the rate of reaction, it is independent of concentration of the reactant. Suppose we have this reaction A changes to B, A is the reactant. आपण A changes to B ही एक रिॲक्शन कन्सिडर करूया इन जनरल. आणि या रिॲक्शनमध्ये A हा रिॲक्टंट आहे, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर जर रेट ऑफ रिॲक्शन इंडिपेंडंट असेल, म्हणजे त्याच्यावर अवलंबून असेल, तर तिला आपण म्हणणार झिरो ऑर्डर रिॲक्शन. अँड सो rate is equal to K into A raised to 0. The number raised to 0 is equal to 1. म्हणजेच इथं काय येणार, rate is equal to K. And therefore K चं जे युनिट आहे, म्हणजे इथं जे रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे ते रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट असणार आहे. अँड व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे आता? रेट ऑफ रिॲक्शन इज change in concentration upon time. What is the unit for change in concentration? Mole per liter, that is mole liter raised to -1 upon time, so second raised to -1. So for zero order reaction the unit for K is same, that is it will be equal to mole raised to 1, liter raised to -1 and second raised to -1. Suppose the reaction is first order reaction, so rate is equal to K into concentration of A raised to 1, that is concentration of A. So K is equal to, you can say, rate upon concentration of A. K चं युनिट आपल्याला शोधून काढायचं आहे, तर रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A हे K चा फॉर्म्युला येईल. So what is the unit for rate? It is equal to mole raised to -1, mole raised to +1, liter raised to -1, second raised to -1 upon mole per liter per second. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय आहे? मोल पर लिटर. हे कॅन्सल होईल. अँड सो इट इज इक्वल टू second raised to -1. So for first order reaction the unit for rate constant is equal to second raised to -1. त्यानंतर suppose the reaction is second order reaction, order of reaction is 2. इथं काय होणार? rate is equal to K into concentration of A bracket square, and therefore here K is equal to rate upon concentration of A square, and so for this the unit will be mole per liter per second upon square of concentration mole raised to 2 and liter raised to -2. आता हे कॅन्सल केलं आपण, इथला हा मोल कॅन्सल होईल, हा एक मोल, हा मोल वर गेला, म्हणजेच युनिट मिळेल आपल्याला मोल रेस्ड टू -1, लिटर रेस्ड टू -2 इथं वर घेतलं तर लिटर रेस्ड टू +1 येणार. सो लिटर +1 अँड सेकंड रेस्ड टू -1 आहे तसं राहिलं. ठीक आहे. या पद्धतीनं आपण रेट कॉन्स्टंटचे युनिट सांगू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे सगळं तुम्ही परीक्षेत करत बसणार नाही आहे, मी एक्सप्लेन करते आहे, कारण तुम्ही हे लक्षात ठेवू शकता हे युनिट कसं मिळालं. इथं सेकंड ऑर्डरकडे जाऊया आधी आपण. सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी काय युनिट मिळालं बघा, मोल रेस्ड टू -1, लिटर सेकंड रेस्ड टू -1. म्हणजे इथं n ची व्हॅल्यू 2 आहे, n इज इक्वल टू 2 आहे, n इज इक्वल टू 2 आहे. मोल रेस्ड टू -1, जर मोल रेस्ड टू -1 असेल तर आपण इथं असं म्हणू शकतो इट इज 1 - n. सो हिअर मोल रेस्ड टू 1 - 2, 1 - 2 is -1, and so mole raised to 1 - 2, that is mole raised to
1 मायनस n. इथं आपण लिहू शकतो इट इज मोल रेस टू 1 मायनस n. लिटर रेस टू 1 मिळाले आपल्याला, n इज इक्वल टू 2 आहे, लिटर रेस टू 1 मिळाले, याचा अर्थ इथं आपण 2 मायनस 1 म्हणू शकतो. अँड सो इट इज लिटर रेस टू n मायनस 1 अँड सेकंड रेस टू मायनस 1 आहे तसं राहिलं. या इक्वेशन म्हणजे nth इज इक्वल टू 2 सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण हे कन्क्लुजन केलं की मोल रेस टू मायनस 1 म्हणजे मोल रेस टू 1 मायनस n, दॅट इज 1 मायनस 2. इथं 2 मायनस 1 आणि सेकंड रेस टू मायनस 1 आहे तसं राहिलं. जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर आपल्याला हेच अप्लाय करता येतं का बघूया. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी काय झालंय, सेकंड रेस टू मायनस 1 हेच युनिट मिळालं आहे आपल्याला रेट कॉन्स्टंटचं. मग मोल रेस टू 1 मायनस n म्हणजे 1 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0. लिटर रेस टू n मायनस 1 दॅट इज 1 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0. अँड सेकंड रेस टू मायनस 1 म्हणजे इथं हे दोन्ही कॅन्सल होईल आणि सेकंड रेस टू मायनस 1 म्हणजे आता आपण लिहिलेला पर्याय हा बरोबर आहे. आणि झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी आपल्याला मोल 1 मायनस 0, लिटर रेस टू मायनस 1, 0 मायनस 1 आणि सेकंड रेस टू मायनस 1. सो द करेक्ट ऑप्शन इज मोल रेस टू 1 मायनस n, लिटर रेस टू n मायनस 1 अँड सेकंड रेस टू मायनस 1. यामध्ये आपल्याला हा ऑप्शन शोधायचा आहे. इथं A, B, C, D जर ऑप्शन बघितले आपण तर D इज अ करेक्ट ऑप्शन. सो रिमेंबर हिअर, जे आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर कुठल्याही ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंटचं युनिट सांगू शकतो. इट इज मोल रेस टू 1 मायनस n, nची व्हॅल्यू जी असेल ती घालायची. समजा द रिॲक्शन इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन, सो व्हॉट विल बी द एक्सप्रेशन फॉर, व्हॉट इज द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट. तर तुम्हाला इथं मोल रेस टू 1 मायनस 3, लिटर रेस टू 3 मायनस 1 अँड सेकंड रेस टू मायनस 1 आहे तसं येईल. अँड म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर आपण या पद्धतीनं रेट कॉन्स्टंटचं युनिट कुठल्याही ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी सांगू शकतो. हे मी एक्सप्लेन केलं. यासाठी आपण उलटाही प्रश्न काही वेळा विचारला जातो. सपोज रेट कॉन्स्टंट इज गिवन, व्हॅल्यू दिली जाते आणि याला युनिट दिलं जातं, व्हॅल्यू आणि त्याचं युनिट दिलं जातं. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. मग फक्त युनिटवरून आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन सांगू शकतो. म्हणजे युनिट जर रेटचं युनिट असेल तर ती झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. जर त्या रेट कॉन्स्टंटचं युनिट सेकंड रेस टू मायनस 1 आहे तर ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. जर रेट कॉन्स्टंटचं युनिट मोल रेस टू मायनस 1, लिटर रेस टू 1 अँड सेकंड रेस टू मायनस 1 असेल तर ती सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजे ती जर व्हॅल्यू फक्त दिलेली आहे आणि त्याचं युनिट दिलेलं आहे, त्या युनिटवरून आपण ती रिॲक्शन कोणत्या ऑर्डरची आहे हेही सांगू शकतो. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नासंदर्भात विचार करता येईल. अशाच पुढच्या कन्सेप्टसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.